उपवासाची स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इकडे मी आपल्याला उपवासासाठी बटाट्याचा किस बनवलेला होता. तर आज आपण बटाट्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर इकडे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहे. आपण हे बटाटे थोडे मोठे घ्यायचे आहे, कारण खूप छोटे नाही घ्यायचे आहे. आपल्याला किस बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी थोडा मोठा बटाटा घेतलेला आहे. आता आपण ह्या बटाट्याची साल काढून घेणार आहोत. इकडे माझ्याकडे साल काढायचं मशीन आहे, त्या मशीनने मी काढून घेणार आहे. याची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर बटाटा पाण्यात टाकायचा आहे, नाहीतर बटाटा काळा पडू शकतो आणि आपला केस मग काळा येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण हा पाण्यात टाकणार आहोत. तर माझ्या रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती रेसिपी. आता चला मी याची पूर्ण साल काढून घेणार आहे. आता मी ह्या बटाट्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता याला आपण पाण्यात टाकणार आहोत. इकडे पाणी घेतलेलं आहे मी. पाण्यामध्ये आपण बटाट्याची साल काढून आणि आपण टाकून देणार आहोत. आता मी सर्व बाकीची पण बटाट्याची साल काढून घेणार आहे आणि पाण्यामध्ये टाकून देणार आहे. आता इकडे मी टाकून दिलेले. आता मी किसणी घेणार आहे आपली बटाट्याची साल काढण्यासाठी. इथे मी हे अशा पद्धतीची किसणी भेटते. तर किसणी मोठी घ्यायची आहे थोडीशी, कारण किस आपल्याला मोठ्या बटाट्यांचा करायचा आहे आणि किस पण मोठा आला पाहिजे, कारण वाळून किस खूप छोटा होतो. त्यामुळं आपण किसणी घ्यायची आहे आणि आपण किसणीने आपण हे किसून घेणार. तेव्हा अशा पद्धतीने आपला केस तयार होतो. हळूहळू मी आता हे सर्व बटाट्याचा केस बनवून घेणार आहे. तुमच्याकडे ती छोटी किसणी असते, त्याचा वापर नाही करायचा आहे. अशाच पद्धतीची दुकानात भेटते, त्याचा तुम्ही केस करू शकता. आता मी सर्व बटाट्याचा केस करून घेणार आहे आणि कीस झाल्यानंतर आपल्याला हा केस पाण्यामध्ये टाकायचा आहे. इकडे मी आता सर्व बटाटे किसणार आहे. तुम्हाला तुमचे पण वाळवण उन्हाळ्याचे सुरू झाले आहे का? आता इकडे मी हळूहळू सर्व बटाट्याचा केस किसून घेणार आहे. आता आपला जवळजवळ बटाट्याचा किस मी हा एवढा किसलेला आहे. हे बघा, आता एवढा किसलेला आहे. आता आपल्याला याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि किस चांगला 2-3 पाण्याने आपल्याला धुवायचा आहे. इकडे हा किस मी किसून घेतला आहे आणि याला पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. किस पाण्यात लगेच टाकायचा आहे, नाही तर तो काळा होऊ शकतो. आता इकडे हे बघा, मी हा पाण्यात टाकून घेतलेला आहे. आता मी किस टाकल्यानंतर याला काढून घेणार आहे. तर मी आता हा दुसऱ्या पाण्यातला किस काढून घेणार आहे आणि आपण परत दुसऱ्या पातेल्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा दुसरा पातेल्यातला किस काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ आपण 2-3 पाण्याने किस धुवून घेणार आहोत. जितका तुम्ही व्यवस्थित किस 2-3 पाण्याने धुसाल तेवढा तो शुभ्र आणि स्वच्छ येईल. आता इकडे मी हे सर्व आपण किस उपसून घेणार आहोत. आता मी हा पण काढून घेणार आहे हाताच्या साहाय्याने. तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही त्याला पाणी निघून जाईल आणि तुम्ही काढून घेऊ शकता. इकडे मी पाणी घेतलेलं आहे. पाणीमध्ये मीठ टाकलं आहे. त्यानंतर इकडं तुरटी आहे. ही तुरटी कुटून घेतली होती मी खलबत्त्यामध्ये, ती टाकून घेतलेली आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये किस टाकून घेणार आहोत. आता हा पण किस 1 तास तसाच ठेवायचा आहे आणि आता त्यानंतर उपसून घ्यायचा आहे आणि आपला हा किस वाळून काढायचा आहे. वाळल्यानंतर आपला किस हे बघा अशा पद्धतीने दिसेल.